एका छोट्या शहरात अर्जुन नावाचा एक तरुण होता. लोकांशी तो खूप गोड बोलायचा, त्यांना स्वप्न दाखवायचा, त्यांना आश्वासनं द्यायचा. लोक त्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवायचे. सगळ्यांचा तो लाडका होता. पण लोकांना हळूहळू कळायला लागलं की त्याच्या प्रत्येक वचनामागे काहीतरी खोटं दडलेलं आहे. गोष्ट इंटरेस्टिंग वाटतीये? चला तर मग ही गोष्ट शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर अशाच गोष्टी आवडत असतील तर आपला चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब आणि लाईक करायलाही विसरू नका. त्याने एका मित्राला नोकरीची फेक आशा दाखवली होती. एका मुलीला लग्नाचं खोटं वचनही दिलं होतं. पण शेवटी सगळं काही न करता त्याने त्या सगळ्यांना फसवलं. त्या तिघांचं जीवन उद्ध्वस्त झालं. कुणी डिप्रेशनमध्ये गेलं, कुणी पैशाने बर्बाद झालं, कुणाचा विश्वास हरवला. अर्जुनला वाटलं, चालेल असं झालं तरी, माझं काय जातंय त्याच्यात, मी जिंकतोय ना, बस मला काही होणार नाही. पण कर्म कधी शांत बसतं का? काही महिन्यांनी त्याच्याच आयुष्यात अशी एक व्यक्ती आली ज्याने अर्जुनला खूप मोठी स्वप्न दाखवली. व्यवसायाचं, पैशाचं, यशाचं. अर्जुन पूर्णपणे त्याच्या स्वप्नात गुंतला आणि एका क्षणात सर्व काही गमावून बसला. पैसे, लोक, विश्वास आणि प्रतिष्ठा. तेव्हा त्याला जाणवलं, जेव्हा तुम्ही कोणाचं आयुष्य खोट्या आशा, खोट्या वचनांनी उद्ध्वस्त करता ना, ते फक्त खोटं नसतं, हे एक लोन असतं. हे लोन असतं ते कर्माचं. आणि हे लोन युनिव्हर्सकडून परत वसूल केलं जातं, तेही व्याजासकट. कर्म कधीच विसरत नाही. तुम्ही जे पेरता तेच उगवत असतं. कधी उशिराने, पण नेहमी दुपटीने. म्हणूनच खोट्या आशा कोणाला देऊ नका, खोटं वचन देऊ नका आणि कोणाचं जीवन तोडून स्वतःचं सुख उभारू नका. कारण कर्म म्हणतं, तू काय केलंय याचा हिशोब तुला परत मिळणारच. आणि तो हिशोब व्याजासकट असतो, एवढं मात्र कायम लक्षात ठेवायचं.